झुंजूमुंजू होऊन पहाटेला जाग येत होती. गवत न्हाऊन ताजेतवाने झाले होते. अगोदरच उठलेल्या गावाला श्यामापटाचं कोंबडं बांग देऊन उठवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होतं. त्याच वेळी वेशीतून जाणाऱ्या पायवाटेवरून सदाशिव पाटलांची बैलं गळ्यातील घुंगरू तालात वाजवत आपल्याच नादात शेताकडे निघाली होती. सदाशिवची बैलं म्हणजे अख्ख्या शिवापूर गावचं नाक होती. आजूबाजूच्या 20-25 गावात अशी खोंड नव्हती. कुठेही आणि कितीही मोठ्या शर्यती असू देत, सदाशिवच्या बैलांनी ती शर्यत जिंकली नाही असं कधी झालंच नाही. 2 वेळच्या अन्नाला महाग झालेला सदाशिव आता सुखाचे 4 घास खात होता. दुसऱ्याच्या शेतात मजुरीला जाणाऱ्या सदूने आता स्वतःच्या मालकीची बरीच जमीन खरेदी केली होती. पंचक्रोशीत तो आता जमीनदार म्हणून ओळखला जात होता. सदाशिवला बैलांचा खूप लळा लागला होता. त्याने त्यांना जनावर म्हणून कधी वागवलेच नाही. अगदी आपल्या पोटच्या पोरांप्रमाणे तो त्यांची काळजी घ्यायचा. मोठ्या हौसेने त्याने त्यांचे नाव सर्जा आणि राजा ठेवले. देवानंही मुलांच्या बदल्यात त्याला बैलच भेट म्हणून दिले असावीत, कारण सदाशिवच्या बायकोची शांताची कूस कधी उजवलीच नाही. सदाशिवच्या अपेक्षेपेक्षाही सर्जा आणि राजाने त्याला भरपूर पैसा आणि जमीन मिळवून दिली होती. त्यामुळे सदानेही ठरवले होते की आता सर्जा आणि राजाला फक्त विश्रांती द्यायची. त्यांना त्रास होईल असे काही करायचे नाही. वर्षामागून वर्षे सरत होती. सदाशिव ही वाढत्या वयाप्रमाणे जमिनीकडे झुकत होता. त्याचबरोबर सर्जा राजा ही जमीन हुंगू लागले होते. सदाची परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदाला येत होती. अशातच शांताचे आजारपण डोके वर काढत होते. खरे तर तिला जिल्ह्याला नेऊन चांगल्या डॉक्टरकडे दाखवण्याची गरज होती, पण परिस्थितीच्या रेट्यापुढे सदबाला ते शक्य होत नव्हते. गावातील लोकांच्याकडून उधार पैसे घेऊन तात्पुरता उपचार केला जात होता, पण शांताचा आजार कमी न होता वाढतच होता आणि वाढणाऱ्या आजाराबरोबरच उधारी आणि कर्जही वाढत होतं. सदूचं डोकं विचारानं भणभणत होतं, पण समोर काही मार्गच दिसत नव्हता. त्याने शर्यती जिंकून जी काही शेती विकत घेतली होती ती सुद्धा सावकाराकडे गहाण पडली होती. आता शांताला तीळ तीळ मरताना पाहत बसण्याशिवाय सदाशिवकडे कोणताही पर्याय नव्हता. दिवस मुंगीच्या पायाने पुढे सरकत होते. दिवसभर मजुरी करून थकलेला सदाशिव संध्याकाळी खिन्न मनाने अंगणात बसलेला असायचा. एक दिवस सदाशिवचा मित्र महादेव सदाशिवला भेटला. इकडच्या तिकडच्या गप्पातून तो सदाशिवला बोलला की तालुक्याच्या गावी बैलगाड्यांच्या जंगी शर्यती आयोजित केल्या आहेत आणि बक्षीस ही 51,000 रुपये आहे. इतक्या पैशात शांतावहिनींचं ऑपरेशन तर होईलच, पण बरेचसे पैसे शिल्लकही राहतील आणि त्याला सावकाराकडे गहाण पडलेली जमीन सोडवताही येईल. सदाशिवच्या मनात आशेचा किरण चमकला, पण दुसऱ्या क्षणी त्याचे मन पार करपून गेले, कारण त्याची लाडकी लेकरं सर्जा आणि राजा त्याच्याप्रमाणेच आता म्हातारी झाली होती. त्यांना शर्यतीत पळवणं म्हणजे मूर्खपणाचे होते. पण म्हणतात ना, आशेला ना वय असते ना काळाचे बंधन. तिन्हीतला एक जरी नंबर मिळाला तरी शांताचे ऑपरेशन होणार होते आणि नाही मिळाला तर काही नुकसान होणार नव्हते. सदाने स्वतः स्वतःला समजावले आणि तडक तालुक्याच्या गावाला शर्यतीच्या ठिकाणी जाण्यास निघाला. मैदान गर्दीने खचाखच भरले होते. दूरदूरून आलेले लोक दूरदूरून आलेली बैलं पाहण्यात गुंग झाले होते. ती अरबी घोड्यासारखी तरणीबांड खोंड पाहून लोकांच्या डोळ्याचं पारणं फिटत होते. ती फुरफुरणारी खोंड अधिकच आक्रमक दिसत होती. इतक्यात सदाशिव आपल्या लाडक्या सर्जा राजाला घेऊन तेथे दाखल झाला. हाडांचा सापळा शिल्लक राहिलेल्या सर्जा आणि राजाला पाहताच लोक कुचेष्टेने हसू लागले. एकेकाळी सर्जा राजाला शर्यतीच्या मैदानात पाहताच जल्लोष करणारे लोक आज त्याच सर्जा राजाला पाहून फिदी फिदी हसत होते. सदाशिवला मेल्याहून मेल्यासारखे वाटत होते आणि मतलबी लोकांचा तिरस्कारही वाटत होता. उभारत्या काळात थुंकीही झेलणारे लोक पडत्या काळात मात्र शत्रूसारखी वागतात हे त्याला कळून चुकले होते. हळूहळू शर्यत सुरू होण्याची वेळ जवळ येत होती तसे सर्जा राजाला स्फुरण चढत होते. सिंह जरी म्हातारा झाला तरी गवत खात नाही आणि शिकारी करायचे विसरत नाही. सर्जा राजा म्हातारे झाले होते, पण शर्यत त्यांच्यासाठी नवीन नव्हती. पंचांचा इशारा होताच सर्व बैल उधळली. हरणाच्या वेगाने बैल धावत होती. गुलाल उधळावा तसा धुळा हवेत उडत होता. गाडीवान दुश्मनाला बदलावे तसे आपल्या बैलांवर तुटून पडले होते आणि जीवाच्या आकांताने बैल सारा जीव पायात आणून धावत होती. सर्जा राजामध्ये तर वीरश्री संचारली होती. ते धावू लागले. त्यांच्यात जणू तारुण्यच अवतरले होते. धावणाऱ्या सर्जा राजाबरोबरच एक एक बैलजोडी मागे पडत होती.
तसतसे लोक आश्चर्याने तोंडात बोटं घालत होते. सर्जा राजाची विजयाच्या दिशेने बैलदौड सुरू झाली होती. शारीरिक ताकदीपेक्षा भावनांची ताकद जास्त असते हेच सर्जा राजा दाखवून देत होते. कारण त्यांची आई शांता आजारी होती आणि तिच्या ऑपरेशनसाठी लागणारे पैसे त्यांना शर्यत जिंकल्यावर मिळणार होते हे त्या मुक्या जनावरांना समजत असावे. आणि त्यांच्या या इच्छाशक्तीपुढे सारी ताकदवान तरणी खोंड कमी पडत होती. चित्याच्या गतीने अंतिम रेषा जवळ येत होती. सदाशिवला तर काय होतंय तेच कळत नव्हते. अवाक होऊन तो धावणाऱ्या सर्जा आणि राजाकडे पाहत होता. इतर गाडीवान म्हातारी बैल पुढे जाताना पाहून अधिकच खवळून उठत होते. ज्या बैलांना सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी हरभऱ्याचा, सोयाबीनचा भरडा, कोवळे लुसलुसीत गवत आणि न परवडणारा खर्च करून पाळले होते, त्यांना ही मरायला टेकलेली बैल मागे टाकतात हे पाहून ते अधिकच बेभान होऊन आपल्या बैलांना बदलत होते. पण ते सारे व्यर्थ ठरले होते. कारण सर्जा राजाने कधीच सीमारेषा ओलांडली होती. थोड्या वेळापूर्वी कुचेष्टेने हसणारे लोक आता सर्जा राजाची स्तुती करत होते. कोणी म्हणत होते मुंगीने हत्तीला हरवले, तर कोणी तरण्याचं झालं कोळसं आणि म्हाताऱ्याला आलं बाळसं असे म्हणत होते. थोड्याच वेळात बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू होणार होता. पण सर्जा राजा अधीर झाले होते. त्यांनी सदाशिवची वाट न पाहता घरचा रस्ता धरला. सर्जा आणि राजाच्या झपाझप पडणाऱ्या खुरांच्या वेदनेने रस्ता घाबरून मागे पळत होता. तसा गाव जवळ येत होता. दारात येताच सर्जा राजाचे हंबरणे ऐकून सकाळपासून काळजीत असणारी शांता आनंदाने हातात भाकर तुकडा घेऊन स्वतःला सावरत लगबगीनं कशीबशी घरातून बाहेर आली. मोठ्या मायेने तिने सर्जा राजाला कवटाळले आणि हातातील भाकर तुकडा त्यांना खायला घातला. सर्जा राजाने तो मोठ्या समाधानाने खाल्ला. आईपासून हरवलेल्या पोराला बऱ्याच दिवसांनी आई भेटावी तसे सर्जा आणि राजा तिला बिलगत होते. मायेने तिला चाटत होते. पण क्षण क्षणातच ती उभ्या उभ्याच धाडकन जमिनीवर कोसळले. आपल्या लाडक्या सर्जा राजाला असे अचानक काय झाले हेच शांताला समजत नव्हते. सर्जा आणि राजाची डोकी आपल्या मांडीवर घेऊन तिने त्यांना कवटाळले, अगदी आपल्या पोटच्या पोराप्रमाणे. त्यांना तसे तडपताना पाहून तिचे मन तुटत होते. शांताने हंबरडा फोडला. तिच्या डोळ्यातून नद्यांचे पाट वाहत होते. इतका वेळ मृत्यूलाही वाट पाहायला लावणाऱ्या सर्जा आणि राजाला आता मात्र मृत्यूने खिंडीत गाठले होते आणि तो त्यांच्यावर पूर्ण विजय मिळवू इच्छित होता. पण सर्जा आणि राजा त्याला दाद देत नव्हते. तिकडे बक्षीस घेताच सदाही धावत पळत घरी येत होता. कारण त्याला माहीत होते की सर्जा आणि राजा थेट आपल्या घरीच गेले असणार. पूर्वीचे बरेच अनुभव त्याच्या पाठीशी होते. शर्यत जिंकल्यानंतर सर्जाने राजाला ओढ लागायची ती आपल्या आईला म्हणजे शांताला भेटायची आणि ते दोघे जितक्या वेगाने धावून शर्यत जिंकायचे त्याच्या दुप्पट वेगाने घरी परतायचे. जणू त्यांना ही आनंदाची बातमी शांताला म्हणजे आपल्या आईला द्यायची घाई झालेली असायची. त्यानंतर तिने भरवलेला भाकर तुकडा व मायेने पाठीवरून फिरवलेला हात व कौतुकाचे बोल हेच त्या मुक्या जीवांना जगातील कोणत्याही बक्षिसापेक्षा मोठे भासत असावे. आज सदाला सुद्धा ही आनंदाची बातमी शांताला कधी एकदा देतोय असे झाले होते. कारण इतक्या पैशातून शांताचे ऑपरेशन तर होणारच होते, पण तो आपली गहाण टाकलेली जमीनही परत मिळवू शकणार होता. सदा धावत पळत घरी आला. अंगणात येऊन पाहतो तर सर्जा राजा जमिनीवर कोसळले होते आणि शांता त्यांना कवटाळून रडत होती. त्यांना अशा अवस्थेत पाहताच सदानेही टाहू फोडला. त्याने कडकडून सर्जा आणि राजाला मिठी मारली. सर्जा राजाच्या डोळ्यातून समाधानाचे भाव भरून उरले होते. आपण जनावरे असूनही ज्यांनी आपल्याला पोटच्या मुलांप्रमाणे मायेने वाढवले त्यांच्या मातृपितृ ऋणातून मुक्त होत असल्याच्या आनंदापुढे मृत्यूच्या भयाचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. ऋणातून मुक्त होत असल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर पसरले होते आणि आपल्या लाडक्या लेकरांना अशा अवस्थेत पाहून आक्रोश करणाऱ्या सदा व शांताचे चेहरे सर्जा आणि राजाच्या टपोऱ्या उड्या डोळ्यात स्पष्ट दिसत होते. जणू ते मृत्यूनंतरही आपल्या आई वडिलांना डोळे भरून पाहत होते. धन्यवाद.